नमस्कार, मी विशाल पाटील. न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 294 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजपने आघाडी घेतलेली होती. भाजप पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करत आहे. आता उत्तरेकडील राज्यामध्ये भाजपचंच अधिराज्य आलेलं दिसून आलं. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं. ममता बॅनर्जींच्या किल्ल्यात भाजपची मुसंडी. भाजपला पहिल्यांदाच पश्चिम बंगालची सत्ता. भाजपच्या उदयाला पश्चिम बंगालमधील जनतेनं दीर्घकाळ विरोध केलाय. आता भाजपला मिळालेला विजय हा त्या राज्यासाठी एक ऐतिहासिक बदल ठरवणारा आहे. भाजपचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये भाजपचं कमळ फुलवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे त्या काळात पाहिलेलं स्वप्न आता अनेक दशकांनंतर पूर्ण होत आहे. भाजपचे मूळ जनसंघात 1952च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षानं देशभरात केवळ 3 लोकसभा जागा जिंकल्या. पण विशेष म्हणजे त्यापैकी 2 जागा पश्चिम बंगालमधून होत्या. मात्र मुखर्जी यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालमधील जनसंघाचा आधार कमी होत गेला. मुखर्जी यांच्या तोडीचे नेतृत्व किंवा व्यापक जनआधार नसल्यामुळे जनसंघाला आणि पुढे भाजपला पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये स्पर्धा करणं कठीण झालं होतं. 1980 मध्ये जनता पक्षात फूट पडल्यानंतर आणि भाजपची स्थापना झाल्यावर पक्षाची पुन्हा एकदा मोठी घसरण झाली. 1982 आणि 1987च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आली नाही आणि त्यांचा मतांचा वाटा केवळ 1-2% होता. 1990च्या दशकाच्या सुरुवातीला परिस्थितीत बदल होऊ लागला. राम जन्मभूमी आंदोलनासारख्या राष्ट्रीय स्तरावरील जनजागृतीच्या जोरावर भाजपनं आपल्या मतांच्या वाट्यात लक्षणीय वाढ केली. 1991च्या निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभा या दोनही निवडणुकांमध्ये पक्षाला 10% पेक्षा जास्त मतांचा वाटा मिळाला. तरीही त्यांना जागा जिंकण्यात अपयश आलं. यातूनच एक लहान पण लक्षणीय राजकीय शक्ती म्हणून पक्षाचा उदय झाला. 1997 मध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल सोबत झालेल्या युतीमुळे एक मोठं वळण आलं. 1998च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये 1 जागा जिंकली, जी 1999 मध्ये 2 जागांपर्यंत वाढली आणि मतांचा वाटा सुमारे 10 ते 11% पोहोचला. ही युती 2001च्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली. 2006च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सुमारे 2% मतांसह एकही जागा जिंकता आली नाही आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा जागा जिंकण्यात अपयश आलं. डॉक्टर मुखर्जी ने पश्चिम बंगाल को भारत का हिस्सा बनाए रखने के लिए एक बड़ी लड़ाई लड़ी थी. उन्होंने जिस सशक्त और समृद्ध बंगाल का सपना देखा था, आज 4 मई 2026 को बंगाल की जनता ने हम भाजपा कार्यकर्ताओं को वो अवसर दिया. 2014च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील भाजपच्या विजयानं त्यांच्या पूर्वेकडील महत्वाकांक्षेला एक कलाटणी दिली. केंद्रात सत्ता आल्यावर भाजपनं ऐतिहासिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या प्रदेशांमध्ये पद्धतशीरपणे विस्तार करण्यास सुरुवात केली. ईशान्य भारत हे सुरुवातीच्या काळातच एक यशस्वी उदाहरण ठरलं. आसाम आणि त्रिपुरामध्ये मिळवलेल्या यशानं प्रस्थापित राजकीय व्यवस्था उलथवून टाकता येतात हे दाखवून दिलं. गेल्या दशकात भाजपनं आपला दृष्टिकोन स्थानिक पातळीवर रुजवण्यासाठीही काम केलंय. जरी त्याची मूळ विचारधारा राष्ट्रीय असली तरी त्यांच्या बंगाल धोरणात प्रादेशिक प्रतीकं, स्थानिक तक्रारी आणि कल्याणकारी योजनांची तुलना यांचा अधिकाधिक वापर केला गेला. राष्ट्रीय नेतृत्व आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेणं यांचा मेळ घालणारी ही दुहेरी रणनीती राज्यात आपलं स्थान निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी राहील. या रणनीतीमुळेच भाजपला आजचं पश्चिम बंगालमधील यश मिळालंय. भाजपचा वैचारिक वारसा एका बंगाली संस्थापकापासून म्हणजेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून सुरू होतो आणि ज्यांना एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये सर्वात पहिलं निवडणुकीतील यश मिळालं होतं, तो पक्ष अनेक दशकांच्या राजकीय उपेक्षेनंतर अखेरीस हे राज्य काबीज करण्यात यशस्वी ठरलाय. पश्चिम बंगालमधील भाजपचा विजय हा केवळ विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय नसून
तो भाजपच्या आजवरच्या रणनीतीचा आणि निवडणूक नियोजनाचा विजय आहे. भाजपनं आता उत्तरेत आपली सत्ता काबीज केली आहे. माननीय मोदीजींनी बंगालचं जे विजन मांडलं, ज्या प्रकारे बंगालच्या लोकांच्या मनामध्ये मोदीजींनी आशेचा किरण जागृत केला. एकीकडे दीदीचं कुशासन होतं आणि दुसरीकडे मोदीजींच्या माध्यमातून बंगालमध्ये हजारो कोटी रुपयांची कामं चालली होती. देशात झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालची सर्वाधिक चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी हर तऱ्हेनं कंबर कसली होती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 92.88% मतदानाची नोंद झाली, तर दुसऱ्या टप्प्यात 92.50% इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली होती. या विक्रमी मतदानामुळे पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होणार याचा अंदाज मतदानाच्या दिवशीच स्पष्ट झाला होता. भाजपनं बहुमताचा आकडा पार करून सर्वांनाच मोठा धक्का दिलाय. 2024 मध्ये महाराष्ट्रात जे घडलं तसंच बंगालमध्ये देखील घडतंय. लाखो मतदारांना मतदानापासून दूर ठेवण्यात आलं. अंदाजे 15% मतदारांना मतदानाची संधीच दिली गेली नाही. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी एकट्यानं लढा देत होत्या असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. पश्चिम बंगालच्या विजयानंतर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर सडकून टीका केली आहे. TMC निवडून येतील अशी आमच्या सगळ्यांची भावना होती. तिथं 90 लाख मतदारांना वगळण्यात आलं होतं. 15% मतदार हे काढण्यात आले होते. तिथं अमित शहा साहेब कधी नव्हे ते 15 ते 20 दिवस ठेया मांडून होते वेस्ट बेंगॉलमध्ये, कारण का अस्तित्वाची लढाई त्यांच्यासाठी तरी त्या ठिकाणी होती. आणि त्याच अनुषंगाने एवढी मोठी ताकद लावून तिथं सत्ता परिवर्तन नक्कीच झालेलं आहे. ममता बॅनर्जी यांचा पराभव अशक्य होता आणि अशक्य आहे. आज भारतीय जनता पक्ष जिंकताना जो दिसतोय हा विजय सरळ मार्गाने मिळवलेला नाही, हे आपणही पाहताय. भारतीय जनता पक्ष हा ममता बॅनर्जींचा पराभव कधीच करू शकणार नाही पश्चिम बंगालमध्ये. पण भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाची युती झाली आणि त्या युतीमुळे हा पराभव झाला. पश्चिम बंगालचे मतदार बंगाली भाषा आणि सांस्कृतिक अस्मिता आणि अभिमानाला खूप महत्त्व देतात. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाकडे मजबूत बंगाली भाषिक अस्मितेचं नेतृत्व जोडलं गेलेलं असलं तरी भाजपनं पश्चिम बंगालमध्ये मिळवलेलं यश हे निर्विवादपणे ऐतिहासिक आणि भाजपसाठी अद्वितीय ठरलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.